नमस्कार मित्रांनो, आपण लोकसंख्या वाढ व वितरण हे प्रकरण अभ्यासत आहोत. यामध्ये मित्रांनो आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येचं वितरण हे दोन मुद्दे आपण पूर्ण अभ्यासले आणि लोकसंख्या वाढीचा अभ्यास आपण करीत आहोत. यामध्ये जागतिक लोकसंख्या वाढ, जागतिक लोकसंख्या वाढीचे जे काही वेगवेगळे कालखंड, जागतिक लोकसंख्या वाढीची जी काही कारणं आहेत ही कारणं आपण अभ्यासली आणि लोकसंख्या वाढीचा वेग ही आपण अभ्यासला. आणि आज आपण याशी संबंधितच आहे मित्रांनो. हे काही सगळे मुद्दे स्वतंत्र आहेत असं नाही आहे, एकमेकांशी संलग्न असणारे हे मुद्दे आहेत. तेव्हा वाढीच्या वेगातूनच आपल्याला लोकसंख्या विस्फोट झालेला आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिला. तर लोकसंख्या हा एक मित्रांनो गतिमान घटक आहे. जसं माणसं सजीव आहेत तशी माणसांची गणना सुद्धा सजीव आहे आणि माणसं सजीव असल्यामुळे ती गतिमान आहेत आणि ही गणना सुद्धा सजीव आहे, कारण वारंवार आपण याची गणना करत राहतो आणि ही गणना सुद्धा काय आहे मित्रांनो, गतिमान आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि लोकसंख्येतील वाढ व बदल हे जन्मदर व मृत्यूदर यावरती अवलंबून असतात आणि ती स्थलांतरावर सुद्धा अवलंबून असतात. जेव्हा लोकसंख्येची वाढ पाठीमागच्या क्लासमध्येही आपण चर्चा केलेली आहे 1% असते, तेव्हा होणारा जो लोकसंख्येतील बदल आहे किंवा ज्याला आपण वाढ म्हणतो, ती वाढ आहे ती मंद स्वरूपाची असते. विकसित देशात अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. परंतु मित्रांनो, जेव्हा लोकसंख्या वाढीचा वेग 1%च्या पुढे जातो, 2%च्या पुढे जातो, 3%पेक्षा जास्त होतो, तेव्हा तो वाढीचा वेग भयानक असतो. आणि अशी परिस्थिती आपल्याला अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये ही स्थिती पाहायला मिळते. आणि यातूनच मित्रांनो लोकसंख्येचा विस्फोट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ख्रिस्त जन्माच्या वेळेस म्हणजेच इसवी सन 1 मध्ये जगाची जी काही लोकसंख्या होती ही मित्रांनो 20 कोटी होती आणि 1650 पर्यंत ही वाढ मंद होती, संथ होती आणि 1650 मध्ये जगाची लोकसंख्या 50 कोटी होती. पहा की यासाठी जो काही कालावधी लागला मित्रांनो, तो कालावधी जवळजवळ आपण 1500 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तेव्हा कुठं 30 कोटीनं मूळ लोकसंख्येमध्ये भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इतका संत जो लोकसंख्या वाढीचा वेग होता हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. परंतु मित्रांनो, सन 1850 मध्ये जगाची लोकसंख्या 100 कोटी होती. म्हणजे यामध्ये जर आपण बघितलं तर पाठीमागे आपण चर्चा केलेली आहे की 1650 ते 1850 यामध्ये 200 वर्ष लागलेले आहेत आणि या दरम्यान जी काही जगाची लोकसंख्या आहे ही पुन्हा दुप्पट झालेली आहे की 50 कोटीची ती 100 कोटी झालेली आहे. सन 1850 किंबहुना दुप्पट झालेली आहे आपण म्हणालो. किंबहुना आता पुढे आपण पाहूया, आपण पाठीमागचाही चार्ट आपण पाहिलेला होता. 1850 ते 1930 या 80 वर्षात जगाची लोकसंख्या 200 कोटीवर पोहोचली. म्हणजे 1850ला जी काही 100 कोटी लोकसंख्या होती त्यामध्ये आणखीन 100 कोटी भर पडली आणि ती फक्त 80 वर्षामध्ये भर पडली. याचाच अर्थ लोकसंख्या वाढीचा वेग वाढला आणि लोकसंख्येचा विस्फोट त्या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि यानंतर लोकसंख्या वाढीचा वेग आणखीन वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. आणि 1930 सालानंतर लोकसंख्या वाढीचा वेग हा वाढलेला आहे
आणि प्रत्येक 1 अब्जाला लागणारा कालावधी कमी कमी होत गेला. 1 अब्जाला म्हणजे 100 कोटींना लागणारा कालावधी हा कमी कमी होत गेला. हे आपण सर्व अभ्यासलेलं आहे. आणि ह्याचं कारणच मित्रांनो हे आहे की लोकसंख्या वाढीचा वेग वाढला आणि त्यामुळे लोकसंख्या विस्फोट हा होतच चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. पहा, 20व्या शतकात जगातील लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. सन 1930 नंतर प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतर व जागतिक मंदीच्या काळात विकसित राष्ट्रातील लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला. पहा मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जी काही लोकसंख्या वाढीचा वेग जो काही मंदावलेला आहे तो फक्त विकसित देशामध्ये मंदावलेला आहे आणि आशिया, आफ्रिका येथील विकसनशील राष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्तच राहिलेला आहे. हे आपण या ठिकाणी नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सन 1962 साली जगाची जी काही लोकसंख्या आहे ही 300 कोटी झाली मित्रांनो. आणि सन 1975 मध्ये 400 कोटी झाली. आणि 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या ही 500 कोटी झाली. 12 ऑक्टोबर 1999ला जगाची लोकसंख्या 600 कोटीवरती गेली. तर आपण बघतो की 31 ऑक्टोबर 2011 रोजी जगाची लोकसंख्या ही 700 कोटीवरती गेलेली पाहायला मिळते. अशी जी काही लोकसंख्या वाढीचे जे आकडे मी आपल्याला इथं सांगतोय, यावरून आपल्याला लोकसंख्या वाढीचा जो काही विस्फोट आहे तो मित्रांनो निश्चितपणे लक्षात येतो. आणि थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की प्रतिवर्षी 100 कोटींनी लोकसंख्येची भर पडण्यास लागणारा जो कालावधी आहे तो कालावधी मित्रांनो सन 1962 नंतर तो घटत गेलेला आहे. आणि तो कसा झालेला आहे आपल्याला पाहायला मिळतो की 32 वर्ष, 13 वर्ष, 12 वर्ष, 12 वर्ष असा तो घटत गेलेला आपण चार्टमध्ये अभ्यास केलेला आहे. हे सर्व आपण अभ्यासल्यानंतर यातूनच लोकसंख्येचा जो विस्फोट आहे तो विस्फोट आपल्या समोर येतो किंवा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अविकसित व विकसनशील देशातील जन्मदर अपेक्षित घटला नाही. परंतु पहा, अविकसित व विकसनशील देशातील जन्मदर घटला नाही, परंतु मित्रांनो आपण यावरती चर्चा केलेली आहे की मृत्यू दरामध्ये मात्र घट झाली. आणि त्याचं कारण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, लसीकरण, राहणीमानाचा दर्जा उंचावला, या सर्वांमुळं मृत्यू दरात लक्षणीय घट झाली. आणि विसंगती काय निर्माण झाली की जन्मदर आहे तोच राहिला आणि मृत्यू दर घट निर्माण झाली. आणि यामध्ये तफावत निर्माण होऊन लोकसंख्या ही 20व्या शतकात स्फोटक बनली किंवा त्याचा विस्फोट झाला असं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे म्हणता येईल. आणि सर्वाधिक लोकसंख्या या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये चीन, भारत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि इतरही राष्ट्रात लोकसंख्या वाढीचा वेग आपण बघतो की तो कमी अधिक आहे, परंतु सर्वात अधिक वाढ जी आहे ती 20व्या शतकामध्ये भारत, चीन या देशामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहा, अशा प्रकारे लोकसंख्येचा विस्फोट आपण अभ्यासला. आणि मग काही आपण भविष्यकालीन ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. काय आपल्याला भविष्यकाळ वर्तवता येतो की नजीकच्याच काळामध्ये जगाची जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या मित्रांनो 800 कोटी होईल. नजीकच्याच काळामध्ये 1-2-3 वर्षांमध्ये जगाची लोकसंख्या ही 800 कोटी होईल. विशेषतः 2022 मध्ये किंवा जास्तीत जास्त 23 मध्ये जगाची लोकसंख्या ही 800 कोटी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि सन 2050 ते 2055 दरम्यान जगाची लोकसंख्या मित्रांनो जी आहे ही 1000 कोटी होईल. हे अनुमान या ठिकाणी मांडलेलं आपल्याला
आहे आणि याच्यामध्ये आश्चर्यचकित होण्याची काही गोष्ट नाही आहे. ही जो काही पाठीमागचे जे काही आकडे आपण जो चार्ट अभ्यासला त्याचा अभ्यास केल्यानंतर आपण शेवटी पाहिलेलं आहे की भविष्य काळामध्ये सुद्धा जी काही वाढ आहे ही कशी भयानक गतीनं वाढत चाललेली आहे आणि हळूहळू आपण बघतो की हा जो काही लोकसंख्या वाढीचा जो काही वेग असतो प्रतिवर्षी जे काही शेकडा प्रमाणात सांगितला जातो तो जर कमी नाही झाला तर भविष्य काळामध्ये हा विस्फोट भयानक आपल्याला पाहायला मिळेल आणि अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. यानंतर आपण पाहणार आहोत की लोकसंख्या दुप्पट होण्यास लागलेला कालावधी. पाठीमागच्या चार्टमध्ये मित्रांनो आपण पाहिलं होतं की 100 कोटीनं लोकसंख्येमध्ये भर पडण्यास किती वर्ष लागली हे आपण अभ्यासलं होतं मागच्या चार्टमध्ये. आणि आपण हा लोकसंख्या जी काही वाढ आहे ते अधिक स्पष्ट होण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे आकलन होण्यासाठी दुप्पट होण्यासाठी जो लागणारा जो कालावधी आहे तो आपल्या समोर ठेवलेला आहे मित्रांनो. तो पहा कसा आहे की या चार्टमध्ये आपण 3 कॉलम आहेत. पहिला जे कॉलम आहे त्याचं नाव आहे काळ, दुसरा आहे काळ म्हणजे कालावधी आपण म्हणूया, सण म्हणूया, वर्ष म्हणूया, दुसरा आहे लोकसंख्या, तिसरा आहे दुपटीचा कालावधी. आता इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी असं आपण गृहीत धरलेलं आहे. हे सगळं गृहीत धरलेली आकडेवारी आहेत. पाठीमागच्या क्लासमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की 18व्या शतकामध्ये हळूहळू प्रत्यक्ष जनगणना व्हायला लागलेली आहे किंवा जनगणनेस सुरुवात झालेली आहे आणि त्यापूर्वीची जी काही आकडेवारी आहेत ही आकडेवारी आपल्याला तज्ज्ञांनी जो काही अंदाज केलेला आहे तो आपल्या समोर येतोय आणि त्यामुळे आकडेवारीमध्ये थोडीशी इकडं तिकडं तफावत तुम्हाला मित्रांनो आढळते. अलीकडच्या आकडेवारीमध्ये फारशी तफावत आढळत नाही, परंतु भूतकाळातल्या आकडेवारीमध्ये आपल्याला तफावत ही पाहायला मिळते. तर इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी लोकसंख्या जगाची होती ही 50 लाख होती आणि ह्या 50 लाख लोकसंख्या जी आहे याचा जर आपण बघितलं तर साधारणपणे 10 पटीनं लोकसंख्या वाढलेली आहे असं आपण म्हणू शकतो की इसवी सन 1650 मध्ये जी काही जगाची लोकसंख्या आहे ही 50 कोटी झाली मित्रांनो, 50 कोटी झाली. या ठिकाणी आपण लक्षात घ्या हे जी काही आकडेवारी आहेत ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे की इसवी सन 1650 मध्ये जगाची लोकसंख्या ही 50 कोटी झाली आणि यासाठीचा जो काही कालावधी आहे तो मित्रांनो 1500 वर्षाचा इथं काउंट केलेला आहे आणि हा सुद्धा अंदाजे असतो किंवा आहे. कमी जास्त कालावधी सांगितला जातो, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की हा जो कालावधी आहे हा कमी जास्त का आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. आणि तिसरा जो आपला आडवा रो आहे त्याच्यामध्ये 1850 मध्ये 100 कोटी लोकसंख्या झाली म्हणजे दुप्पट झाली. पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या दुप्पट झालेली आहे आणि दुप्पट होण्यासाठी जी काही वर्ष लागली ती 200 वर्ष लागलेली आहेत. 1930 मध्ये या 100 कोटीची लोकसंख्या झालेली आहे 200 कोटी म्हणजे दुप्पट झाली आणि यासाठी फक्त 80 वर्षाचा कालावधी लागलेला आहे मित्रांनो. आणि ह्या 80 वर्षामध्ये जगाची जी काही लोकसंख्या आहे ही दुप्पट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि 1975 मध्ये ह्या 200 कोटीची 1930ला जगाची लोकसंख्या जी काही 200 कोटी होती ती 1975 मध्ये 400 कोटी झाली म्हणजे 45 वर्ष या ठिकाणी दुपटीसाठी वेग लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुन्हा मित्रांनो 2022ला जगाची लोकसंख्या दुप्पट होईल आणि ती 800 कोटी होईल आणि यासाठी 47 वर्षाचा कालावधी तो असेल असं आपण पुढचाही अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे मित्रांनो आपण जर बघितलं तर लोकसंख्या वाढीचा जो काही दुप्पट होण्याचा जो वेग आहे त्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो कसा घटत गेला
सुरुवातीला 1,500 वर्ष लागली, नंतर आपण पाहतो की 200 वर्ष लागली, त्याच्यानंतर दुप्पट होण्यासाठी 80 वर्ष लागली, त्यानंतर 45 वर्ष लागली आणि आता कुठं आपल्याला हा कालावधी पुन्हा वाढत चाललेला आहे. याचाच अर्थ मित्रांनो की आज आपल्याला जगाच्या लोकसंख्या वाढीचा वेग किंचित कमी झालेला आहे, याची आपण जो हमी देतो ते याच गोष्टीच्या आधारे मित्रांनो देतो, किंवा हमी म्हणण्यापेक्षा ती काही अंदाज नाही आहे, तर तो एक गणितीय आकडेवारी करून आपण या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मित्रांनो साधारणपणे लोकसंख्याची काही दुप्पट होण्याचा जो काही कालावधी आहे तो 1650 मध्ये जगाची लोकसंख्या 50 कोटी होती. पुन्हा एकदा 1800 ह्या आकडेवारीचं थोडीशी काही महत्त्वपूर्ण गोष्टी किंवा वैशिष्ट्ये इथं आपण पाहतोय. 1850 मध्ये ती 100 कोटी झाली, म्हणजे लोकसंख्या दुप्पट होण्यासाठी 200 वर्षे लागली. पुढील 80 वर्षाच्या काळात म्हणजेच 1930 साली जगाची लोकसंख्या 200 कोटी झाली हीच, आणि 1975 साली ती 400 कोटी लोकसंख्या झालेली आहे आणि 45 वर्षात ती दुप्पट झाली. आणि नजीकच्याच काळामध्ये 2022 मध्ये मित्रांनो जगाची जी काही लोकसंख्या आहे ही 800 कोटी होईल. आणि तज्ज्ञांचं असं मत आहे की 2050 ते 2055 दरम्यान जगाची जी काही लोकसंख्या आहे ही मित्रांनो 1000 कोटीपर्यंत पोहोचेल. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशी ही पुन्हा एकदा वैशिष्ट्य इथं जे आलेले आहेत चार्टमधल्याच गोष्टी वैशिष्ट्य म्हणून आहेत ती मी तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी सांगितलेली आहे. यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ती पुढची गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, खंडनिहाय लोकसंख्या कोटीमध्ये. या ठिकाणी पहा भूमिखंड आहेत, एक चार्ट भूखंडे, दुसरा चार्ट आहे ती 1900 या खंडांची 1950 ची लोकसंख्या जी आहे किंवा ही लोकसंख्या कोटीमध्ये आहे अर्थात त्याची आकडेवारी आहे. आणि अलीकडची म्हणजेच 2018 ची लोकसंख्या कोटीमधील आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे. आणि ह्या आधारे सुद्धा आपण लोकसंख्येची वाढ कशी जगामध्ये आणि त्या त्या खंडामध्ये वाढलेली आहे याचा अभ्यास या ठिकाणी आपल्यासमोर आहे. पहा मित्रांनो, हेही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग भूमिखंडामध्ये प्रथम जग असं म्हटलेलं आहे, म्हणजे सर्व जी काही खंड आहेत भूखंड आहेत त्या सर्व भूखंडांची मिळून एकत्रित जगाची लोकसंख्या पहिल्यांदा येते. आणि ही लोकसंख्या मित्रांनो 1950 मध्ये 252.51 कोटी होती, तर 2018 मध्ये जगाची लोकसंख्या 763.10 कोटी होती. यामध्ये सर्वात अधिक लोकसंख्या अर्थातच आशियाची असते, आशिया खंडाची आहे. आशिया खंडामध्ये 2 प्रमुख देश आहेत, भारत आणि चीन, की हे लोकसंख्येमध्ये अग्रेसर असणारे देश आहेत. याशिवाय इतरही देश आहेत, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, म्यानमार आहे, की या देशांची सुद्धा लोकसंख्या पुष्कळ आपल्याला पाहायला मिळते. आणि हा सर्व गोष्टींच्यामुळं किंवा ह्या अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांच्यामुळं आशियामध्ये लोकसंख्या जी आहे ही सर्वाधिक असलेली आपल्याला पाहायला मिळते. 1950 मध्ये आशियाची जी काही लोकसंख्या होती ही 139.40 कोटी होती. आणि ती मित्रांनो आपल्याला 2018 मध्ये 465.06 कोटी झाली. तर युरोपची जी काही लोकसंख्या आहे ही 1950 मध्ये 54.90 कोटी आणि 2018 मध्ये 74.64 कोटी. तर मित्रांनो आफ्रिकाची जी काही लोकसंख्या आहे 1950 ची ही 22.89 कोटी. 2018 मध्ये आफ्रिकेची जी काही लोकसंख्या झालेली आहे ती 127.59
कोटी. उत्तर अमेरिकेमध्ये 22.67 कोटी 1950ची लोकसंख्या होती, तर 58.29 कोटी लोकसंख्या 2018ची होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये जी काही जगाची लोकसंख्या आहे ही दक्षिण आफ्रिकेची लोकसंख्या आहे 1950 मध्ये ही 11.37 कोटी आणि 2018 मध्ये 42.35 कोटी झालेली आहे. आणि ओशनिया जे आहे या ओशनियाची लोकसंख्या आहे 1950 मध्ये 1.26 आणि 2018 मध्ये 3.99 कोटी. 1.26 कोटी 1950 मध्ये, तर 2018 मध्ये 3.99 कोटी. अशा प्रकारे खंडनिहाय लोकसंख्या आपण या ठिकाणी आपल्या समोर आपण ठेवलेली आहे. आणि याच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला लोकसंख्येच्या जे काही वाढीचा जो अंदाज आहे तो मित्रांनो या ठिकाणी अंदाज येतो. आणि आपण हा अंदाज घेण्यासाठी मुद्दामच आपल्या समोर दोन जी काही कॉलम आहेत किंवा 2 वर्ष आहेत ती आपण निवडलेली आहेत. आणि ती वर्ष कोणती आहेत? 1950 आणि 2018 अशी वर्ष आपण निवडलेली आहेत. आणि त्यावरून आपल्याला साधारणपणे जो काही लोकसंख्येची जी काही वाढ आहे ती वाढ आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. आणि आपण लोकसंख्या वाढीचा जे काही ज्ञानात आपल्या भर घालू शकतो. आणि यावरून आपण काही विधान करू शकतो किंवा काही वैशिष्ट्य स्पष्ट करू शकतो. आशिया खंड लोकसंख्या वाढीचा वेग सर्वात जास्त होता आणि असेल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आफ्रिका खंडामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर लोकसंख्या अर्थात हे जे काही आपण प्रिडिक्शन करतो किंवा अंदाज लावतो, हा अंदाज म्हणजे कुठं ज्योतिषी शास्त्र, पत्रिका, कुंडली याच्या आधारे नाही लावत मित्रांनो. हे जे काही आपल्या समोर जे आकडे दिसत आहेत या आकड्यांच्या आधारे 1950ला किती होती आणि 1918ला किती होती हे आकडे आपण लक्षात घेऊन या ठिकाणी मी म्हणालो की आशिया खंडाची लोकसंख्या सर्वात अधिक आहे आणि लोकसंख्या वाढीचा वेग सुद्धा सर्वात जास्त असेल. हा असेल म्हणण्याचं कारण सुद्धा मित्रांनो हेच आहे की हे आकडे आपल्याला इथं सांगतायत. आणि आफ्रिका खंडामध्ये सुद्धा लोकसंख्या जलद गतीने वाढत राहील. इथं चार्टनुसार सुद्धा दिसतंयच. आणि तो वेग आपण विचारात घेऊन भविष्य काळात सुद्धा ही वाढ अशीच राहील असं आपल्याला सांगता येईल. याच्या पाठीमागचं कारण आशियातील व आफ्रिकेतील जे काही देश आहेत हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले देश आहेत. उच्च जन्मदर आणि त्या ठिकाणी घटत चाललेला मित्रांनो मृत्यूदर यामुळं लोकसंख्या वाढीचा वेग तुलनात्मकदृष्ट्या जास्त राहणार आहे आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्या ही जास्त वाढणार आहे. या चार्टच्या आधारे आपल्याला हे सांगता येतं. याशिवाय पहा लॅटिन अमेरिका किंवा अँग्लो अमेरिका या ठिकाणी लोकसंख्या मंद गतीनं वाढेल. हे जे काही हे सुद्धा भविष्य आहे. हे आपल्या समोर दिसणारे जे काही आकडे आहेत या आकड्यांच्या आधारे इतर खंडांच्या तुलनेमध्ये हे आपल्याला इथं स्पष्ट करता येतं की लोकसंख्या वाढीचा जो काही वेग असेल हा मंद असेल मित्रांनो, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि ओशनियामध्ये ज्याला आपण ऑस्ट्रेलिया असं खंड म्हणतो आणि त्याच्या सभोवतालचे जे काही देश आहेत, जे काही बेट किंवा देश छोटे मोठे आहेत, यांची जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या अत्यंत किरकोळ वाढ या ठिकाणी झालेली होईल किंवा असेल. वाढ इथं किरकोळ झालेली आहे आपल्या चार्टमध्ये दिसतेच आणि भविष्य काळात सुद्धा ही वाढ किरकोळच असेल असं आपल्याला म्हणता येईल. आणि युरोप खंडामध्ये तर मित्रांनो आश्चर्यकारक गोष्ट आपल्याला लक्षात येईल आणि ती गोष्ट काय आहे, लोकसंख्या वाढीचा वेग ऋण होईल. म्हणजे लोकसंख्या तिथं वाढताना वाढीचा वेग तिथं थांबलेला असेल किंबहुना तो वजा झालेला असेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. लोकसंख्या वाढीचा वेग ऋण होईल. 2018ची लोकसंख्या आपण पाहिल्यानंतर आपल्याला तिथं युरोपची जी काही लोकसंख्या आहे ही किती आहे, 74.64
कोटी लोकसंख्या आहे आणि तर 2025 साली ती लोकसंख्या हा जो काही वेग विचारात घेतला तर मित्रांनो वाढणार नाही ही लोकसंख्या असं चित्र स्पष्ट होत आहे भविष्य काळामध्ये. तर ती 70 कोटी होईल, म्हणजेच लोकसंख्येत घट होईल आणि 2025 मध्ये 25 नंतर यामध्ये पुन्हा लक्षणीय घट होईल. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो लोकसंख्या वाढीचा वेग युरोपमध्ये मंदावत चालल्यामुळं या ठिकाणी आज जी काही लोकसंख्या आपल्याला दिसते याच्यापेक्षा भविष्य काळामध्ये लोकसंख्या घटणार आहे. हे सुद्धा या आपल्याला लोकसंख्या वाढीचा जो काही वेगाचे जे काही आकडे आहेत त्या आकडेवारीवरून आपल्याला हे स्पष्ट कळतं. यासाठी तुम्हाला मित्रांनो अधिक थोडंसं श्रम घ्यावं लागेल. इथं वेळेचा अभाव आहे, आपल्या वेळेत अभ्यासक्रम संपवायचा आहे म्हणून आपण अधिक या गोष्टी स्पष्ट नाही केल्या की खंडनिहाय आपण काय करू शकतो. प्रत्येक खंडाची प्रत्येक दशकामध्ये झालेली वाढ सुद्धा आपल्याला अभ्यासायला हवी आणि तो अभ्यास तुम्ही मित्रांनो इंटरनेटच्या साहाय्यानं आपल्याला विकिपीडिया या ठिकाणी लोकसंख्याची आकडेवारी मिळू शकतात, किंबहुना इतरही अनेक वेबसाईटला आपल्याला ही जगाची खंडनिहाय दशकानुसार लोकसंख्येची वाढ किंवा आकडे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यावरून वाढीचा वेग आपल्याला काढलेला सुद्धा तिथं पाहायला मिळेल आणि याच्या आधारे आपल्याला ही सर्व प्रिडिक्शन्स केलेली आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा आपण थोडे अधिक श्रम करून या गोष्टी थोडंसं चिकित्सकपणे पहा आणि जेणेकरून तुम्हाला हा वाढीचा वेग कसा युरोपमध्ये घटत चाललेला आहे आणि भविष्य काळात त्या ठिकाणी लोकसंख्या कशी घटणार आहे हे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो लक्षात येईल. आणि म्हणून मित्रांनो लोकसंख्येचे काही धोरण असतं ना ते धोरण वेगळ्या वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लोकसंख्येचं धोरण आपल्याला आखावं लागतं. उदाहरणार्थ आशिया खंडामध्ये आफ्रिका खंडामध्ये लोकसंख्येचं धोरण कसं असेल की लोकसंख्या कशी नियंत्रणात आणायची यासाठी आपल्याला त्या ठिकाणी श्रम घ्यावे लागतात. तिथल्या लोकांना तशा प्रकारचं आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागतं की जेणेकरून ते लोकसंख्या नियंत्रणात आणण्यामध्ये आपल्याला सकारात्मक पावलं टाकतील आणि आपल्याला सहाय्य करतील. आपल्याला म्हणजे त्या देशाला त्या खंडांना सहाय्य करतील. आणि त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करणं आणि जगासमोर लोकसंख्या वाढ जिथं होते तिथल्या लोकांना समजावून सांगणं की बाबांनो तुम्ही लोकसंख्या वाढ नियंत्रणात आणण्याची गरज आहे. अशा प्रकारचं धोरण त्या ठिकाणी आखावं लागतं. आणि युरोपसारख्या देशामध्ये मित्रांनो लोकसंख्या वाढीला चालना देणारं धोरण आखावं लागतं. मित्रांनो त्या ठिकाणचे लोक इतके एज्युकेटेड झालेले आहेत की त्यांचा अधिक उच्च शिक्षितपणा धोक्यात येण्याची शक्यता आहे. काय धोक्यात येण्याची? भविष्य काळामध्ये लोकसंख्या घटत जाईल आणि तिथल्या साधन संपत्तीचा लाभ घ्यायला तिथं लोक कमी पडतील. आणि म्हणून मित्रांनो तिथल्या सरकारला लोकसंख्येच्या धोरणामध्ये आपल्याला विरोधाभास पाहायला मिळतो. आशिया आणि आफ्रिका खंडाच्या बरोबर विरोधाभास युरोपमध्ये पाहायला मिळतो की तिथं लोकसंख्या वाढीस चालना देण्याचं धोरण आखावं लागतं. ओशनियामध्ये पण तसंच आहे. अमेरिकेमध्ये पण तशाच प्रकारची परिस्थिती आहे की लोकसंख्या तिथं नियंत्रणात आणण्यासाठी काही फारसं करावं लागत नाही. उलट तिथं लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे तो राहणं किंबहुना घटू न देणं याकडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच लोकसंख्याची जी काही धोरणं आहेत हे वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आखणं हे आवश्यक असतं. हे या ठिकाणी लोकसंख्येच्या वाढीच्या अभ्यासातून आपण मित्रांनो शिकलो आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या क्लासची वेळ संपते. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.